त्यानं राखून ठेवला होता आणि त्यानंतर निकालात मोठी राजकीय खेळी खेळत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता। त्यामुळे आज हा निकाल येणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। दादा बोलतील राजकीय निर्णयावरती आणि आज फक्त न्यायाची अपेक्षा आहे एवढं सांगतो। आज न्याय मिळेल तुम्हाला? आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी दोन्ही कुटुंबाची इच्छा आहे। यही केस की वजह से उनकी तबीयत खराब रह चुकी है। 15-16 साल से वो सोए नहीं है और इस तरीके से उनकी तबीयत आज खराब है। मैं सीबीआई ने 123 विटनेस एग्जामिन किए, उन्होंने इतना टाइम लिया है और उसमें जो कंप्लेनेंट है उन्होंने 3 से 3.5 साल सुप्रीम कोर्ट में, हाई कोर्ट में जाके स्टे लिया था इस पूरे ट्रायल के लिए। इसके लिए विलंब लगा है। दरम्यान हे प्रकरण नेमकं काय होतं सविस्तर पाहूयात। 3 जून 2006 रोजी काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती। मुंबईवरून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीत हत्या झाली। सुपारी देऊन मारेकऱ्याकडून गोळ्या झाडून हत्येचा आरोप होता। माजी गृहमंत्री आणि चुलत भाऊ पद्मसिंग पाटलांवर हत्येचा आरोप आहे। राजकीय वादातून हत्या घडवल्याचा सीबीआयचा आरोप। 25 लाखांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली असं सीबीआयने म्हटलं। गोळीबारामध्ये पवनराजेंचा चालक समद काझीचा देखील मृत्यू झाला। 2009 ला सीबीआयकडून पद्मसिंग पाटलांना अटक करण्यात आली। सप्टेंबर 2009 पासून पद्मसिंग पाटील जामिनावर बाहेर। पद्मसिंग पाटलांसह 9 आरोपींचा आज फैसला होण्याची शक्यता आहे।